26 मार्च रोजी विधान भवन परिसरातील तरुणाचं झाडावर चढून आंदोलन. मुंबई, 26 मार्च रोजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एका तरुणाने विधान भवन परिसरातील एका झाडावर चढून आंदोलन सुरू केल्याने सुरक्षा यंत्रणाची चांगलीच तारांबळ उडाली. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपत आहे. अनेक नाट्यमय घडामोडी आणि तुफान आरोप प्रत्यारोपांमुळे हे अधिवेशन वादळी ठरत आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एका तरुणाने विधान भवन परिसरातील एका झाडावर चढून आंदोलन सुरू केल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. खूप समजूत घालूनही हा तरुण ऐकण्यास तयार नव्हता. भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी क्रेनमध्ये बसून या आंदोलकांपर्यंत पोहोचून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी बरीच मनधरणी केल्यावर या तरुणाला खाली उतरवण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. ईश्वर शिंदे असं हा तरुणाचं नाव असून तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. हा तरुण आपल्या मागण्या पूर्ततेसाठी झाडावर जाऊन बसला होता. याबाबत अधिक माहिती देताना आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की ईश्वर शिंदे नावाचा हा तरुण इंजिनियर आहे. तसेच त्याने अनेक 18 मागण्या केलेल्या आहेत. मी त्याची समजूत घालत त्याला सांगितले की तू खाली ये, आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन तिथे तुझ्या ज्या काही मागण्या असतील त्यावर चर्चा करू. त्यानंतर त्याने माझं म्हणणं ऐकलं आणि तो खाली झाडावरून आला. सदर तरुण हा रात्री उशिरा किंवा पहाटे येऊन झाडावर बसला होता. या तरुणाने झाडावर चढून आंदोलन सुरू केल्यानंतर अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेत गुंतलेल्या पोलिसांची धावपळ उडाली होती. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हा तरुण खाली येण्यास तयार नव्हता. अखेरीस अनुप अग्रवाल यांनी समजूत काढल्यानंतर तो खाली आला. प्रतिनिधी निखिल गाडे, विद्या न्यूज, दापोली.